हाय एव्हरीवन, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मराठी व्लॉगर राधिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा व्लॉग आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचा. ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे दरवर्षी आम्ही इथेच जातो. तुम्हाला थोडंसं ॲटमॉस्फिअर बघून कळालं असेल की आम्ही नक्की कुठे चाललो आहोत. म्हणजे आमचं 6वं-7वं वर्ष असेल आम्ही व्हॅलेंटाईन डे इथेच सेलिब्रेट करतो. आणि ॲक्च्युली कसं आम्ही गाडीने जातो वगैरे, पण ह्यावेळेस आम्ही विचार केला की आम्हाला एकच दिवस स्पेंड करायचं आहे, तर आपण ट्रेनने वगैरे जाऊ. आणि मी राहते अंबरनाथला, म्हणजे अंबरनाथपासून काही जास्त लांब नाही, पण आम्ही खूपच व्यवस्थित आणि वेळेवर पोचलो वगैरे. आणि आम्ही चाललो आहोत माथेरानला. आता मी सांगूनच देते, माथेरानला आम्ही चाललो आहोत. आणि कुठल्या रिसॉर्टला थांबणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आणि मग इथे 12 वाजताची ट्रेन होती, पण आम्ही 11:15लाच पोचलेलो, कारण का ट्रेनने आलो त्यामुळे लवकर पोचलो आम्ही. आणि आता रिक्षा पण झाल्यात, त्यामुळे रिक्षा आम्हाला पटकन भेटली. आणि मग आम्ही आमच्या दिशेने निघालो जिथे आम्हाला जायचं होतं. थोडा वेळ तुम्हाला कळेलच की आम्ही कुठल्या रिसॉर्टमध्ये स्पेंड केला आमचा दिवस. तर हे आहे हॉर्सलँड रिसॉर्ट माथेरानचं. खूपच छान रिसॉर्ट आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही इथेच व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो आमचा. आणि खूप छान वाटतं, होमली वाटतं. त्यामुळे आम्हाला इकडचं ॲटमॉस्फिअर, इकडचं जेवण वगैरे आम्हाला आवडतं. लंच, डिनर वगैरे सगळं असतं. तर त्या दिवशी आम्ही आलो वगैरे. खूप छान दिवस, मस्त आलो. थोड्या वेळ रेस्ट वगैरे केली. ही रूम आहे, म्हणजे वॉशरूम आणि हे सगळं हॉल वगैरे खूप छान. रूम्स पण खूप मस्त आहे तिकडच्या रूम. आणि बरं वाटतं, जरा घरच्यासारखं वाटतं. आणि मग एक गॅलरी पण आहे, छोटीशी गॅलरी पण आहे. तिथून तुम्ही व्ह्यू बघू शकतात. खूप सुंदर व्ह्यू येतो. म्हणजे जर तुम्हाला 1-2 दिवसासाठी यायचं असेल तर तुम्ही ह्या रिसॉर्टला म्हणजे प्रिफर करू शकतात. तर आम्ही तर इथेच येतो. म्हणजे हे काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण आम्ही एक हॉनेस्ट रिव्ह्यू देते मी की खूप छान आहे रिसॉर्ट हे. आणि तुम्हाला जर टाईम स्पेंड करायचा आहे तर खूप छान रिसॉर्ट आहे. सो आम्ही थोडा रेस्ट वगैरे केली वगैरे आणि मग जेवायला गेलो खाली. जेवणाची पण व्यवस्था खूप छान केलेली आणि मेनूज पण खूप छान होते जेवणाचे. तर मग आम्ही थोडंसं रेस्ट करून मग आम्ही खाली जेवण्यासाठी गेलो. थोडासा आराम वगैरे केल्यानंतर हे खाली जाऊन चहा वगैरे घेऊन आलेले. नंतर मी आणि कबीर गेलो खाली. थोडंसं स्नॅक्स वगैरे, भजी वगैरे ठेवलेली त्यांनी वगैरे. मग मस्त कॉफी वगैरे, कॉफी चहा काही घेऊ शकतात, किती वेळा पण घेऊ शकतात. आणि ते एक ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे असं सजवलेलं छान मस्तपैकी हार्ट्सचे बलून्स लावलेले सगळीकडे टेबल्सवर. आणि हा व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे. ॲक्च्युली रात्रीचं कसं दिसत नाही व्यवस्थित, दिवसाचं म्हणून मी रेकॉर्डिंग थोडंसं असं केलेलं आहे. खूप छान वाटतं. मी अशी मस्त तयार झालेली आणि मग नंतर व्हॅलेंटाईन नाईट सुरू झाली. खूप एन्जॉय केला आम्ही, खूप नाचलो, खूप खाल्लं आहे आणि मस्त खूप एन्जॉय केला दिवस आम्ही. मग कारण आम्ही एकच दिवस राहणार होतो, दुसऱ्या दिवशी आमचं चेकआउट होतं. सो खूप आम्ही एन्जॉय केलं.
शो पण ठेवलेला होता मुलांसाठी, लहान मुलांसाठी. कबीरने पण खूप एन्जॉय केलं, कारण तो पहिल्यांदाच असं लाईव्ह मॅजिक शो बघत होता. कारण का त्याच्या बड्डेला आम्ही ठेवलेलं, पण तेव्हा तो खूपच लहान होता, त्याला काय कळत नव्हतं. त्यामुळे तो फर्स्ट टाईमच असं मॅजिक शो एन्जॉय करत होता आणि खूप एन्जॉय केलं. मग जेवलो वगैरे. शो वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं इथे रील्स वगैरे काढत होतो आणि थोडंसं असं टाईम स्पेंड करत होतो. कारण का आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं, चेकआउट होतं. तर आम्ही थोडंसं तिथे गार्डन होतं, तिथे थोडंसं टाईमपास करत होतो. कबीर पण झोपाळा वगैरे खेळत होता वगैरे. कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. अरे आम्ही खूप मस्त असा एन्जॉय केला आमचा दिवस, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक कमेंट शेअर जरूर करा माझ्या चॅनलला. बाय.